गण्या, बस झाली बर का तुझी बघ बघ. आता याच्या पुढं मालक बाबांविषयी मी एक बी शब्द ऐकून घेणार नाही बघ. आज पायात ताकद आणि मनगटात दम फक्त मालक बाबांमुळे जाय. आणि एकटा माणूस काय बी करू शकतो याची शिकवण आज मालक बाबांनीच मला दिली आहे. समजलं का? अरे पोर जन्माला येतं, माय त्यासनी कुशीत खेळवते आणि बाप त्यासनी आधार देतो. पण मला कोणी जन्माला घातलं तेच माहिती नाही. मालक बाबांनी मला खंडोबाच्या मंदिरातून उचलून आणलं आहे आणि लहान्याचं मोठं केलं, स्वतःच्या घरात ठेवलं, खाऊ पिऊ घातलं. आज गावात एकाची पण हिंमत नाही मला अनाथ म्हणायची, अनाथ असून सुद्धा. कारण मालक बाबा माझे नाथ झाले आणि तू त्यांच्याविषयी माझ्या मनात काही पण भरवतो वय. त्यांचे उपकार या जन्मी फिटणं तरी शक्य नाही बघ. अरे ती पद्माताई आणि ती लहानी उमा, त्यांच्या घासातला घास काढून मला दिलाय रे त्यांनी. आणि नुसतं लहानाचं मोठं नाही केलं तर माणूस बनविलं आहे. त्यांचे उपकार या जन्मी फिटणं तर शक्य नाही बाबा. माझी अशी इच्छा आहे की मी मोठं होऊन असं काहीतरी करीन की मालक बाबा माझ्या नावावर स्वतःचं नाव मोठं करतील.